मावळ आम्ही वादळ आम्ही अर मरणाचा बी काळ आम्ही. जय हिंद, जय शिवराय. मित्रांनो नमस्कार सर्वांना. मावळ आम्ही युट्यूब चॅनलमध्ये मी अरुण तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आणि मित्रांनो, आज आपण जाणार आहे कोल्हापूरच्या एका ऐतिहासिक ठिकाणाला भेट देण्यासाठी. तर मित्रांनो, भरपूर आपल्या कोल्हापूरला भेट देणारे भरपूर लोक आहेत, ज्यांना खास करून माहिती असेल की कोल्हापूरचे फेमस चप्पल म्हणजेच पायतान, कोल्हापूरचा फेटा आणि कोल्हापूरची तालीम, त्याचबरोबर कोल्हापूरची मिसळ आणि कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा, या गोष्टी तर माहितीच असतील मित्रांनो. तर त्याचबरोबर एक खरोखरच तिखट आणि खरोखरच आठवणीमध्ये राहणारा असा इतिहास आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला लाभलेला आहे. तर मित्रांनो, खरोखरच कोल्हापूर जिल्ह्याची शान, कोल्हापूर जिल्ह्याचं वैभव आणि छत्रपती शिवरायांचा आणि छत्रपती शाहू महाराजांचा राजवारसा पुढं चालवणारं हे ठिकाण आहे. आणि ही एक खरोखरच 1877 काळातील एक ऐतिहासिक वास्तू आहे. तर या वास्तूला मी आता भेट द्यायला जाणार आहे आणि खरोखरच या वास्तूला आवर्जून सर्वांनी भेट द्यावी असं हे ठिकाण आहे. तर चला, मी तुम्हाला भेट घेऊन चाललोय छत्रपती शाहू महाराजांच्या ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या ठिकाणाला भेट देण्यासाठी. चला तर मित्रांनो, मी आता आलोय कोल्हापूरच्या राजघराण्याचा वारसा आणि भव्यतेचा नमुना म्हणजेच छत्रपती शाहू महाराजांचा न्यू पॅलेस बघण्यासाठी. तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला एक तिकीट घर भेटेल. तर त्या ठिकाणी तुम्ही प्रथम तिकीट घ्या आणि त्यानंतरच तुमच्या या छत्रपती शाहू महाराजांच्या न्यू पॅलेसच्या प्रवासाला सुरुवात करा. मित्रांनो, या शाहू पॅलेसच्या इमारतीकडे येण्यासाठी तुम्हाला कोल्हापूरमधून CBS वरून जर येत असाल तर CBS वरून दसरा चौकाकडून CPR हॉस्पिटलच्या चौकातून उजव्या साईडला गगनबावडा रोडकडे यायचं आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर तिकीट घरामधून तिकीट घेतल्यानंतर या छत्रपती शाहू महाराजांच्या न्यू पॅलेसकडे येण्याच्या रोडवरच पार्किंगची सुद्धा सुविधा आहे. तर मित्रांनो, समोर जे आपण बघत आहात ही भव्य इमारत आहे. 1884 मध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या काळात पूर्ण झालेलं हे बांधकाम आणि यालाच आपल्या कोल्हापूरची शान असं आपण मानतो. आणि त्याचबरोबर याला न्यू पॅलेस या नावाने सुद्धा ओळखलं जातं. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर चारी बाजूला जर नजर फिरवली तर तुम्हाला समजेल की या पॅलेसचं आर्किटेक्चर खूपच अप्रतिम आहे. त्याचबरोबर हा न्यू पॅलेस बघताना आपल्या सर्वांचे डोळे दिपून जाणार हे नक्कीच. काळ्या दगडामध्ये केलेलं कोरीव काम आणि भिंतीवरचं दिसणारं नक्षीकाम, त्याचबरोबर या न्यू पॅलेसच्या समोर असणारी ही इतिहासातील तोफ, ही बघून नक्कीच आपल्याला छत्रपती शिवरायांचा आणि छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास आठवणार. मित्रांनो, कोल्हापुराची शान असलेले हे न्यू पॅलेस फक्त इतिहासच नाही तर छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी समाज सुधारणा आणि शिक्षणासाठी मोठं मोलाचं काम केलेलं होतं आणि त्यांचंच हे निवासस्थान म्हणून आपण ओळखतो. या निवासस्थानामध्ये त्यांनी वापरलेल्या वस्तू आणि आठवणी आजही या पॅलेसमध्ये जपून ठेवण्याचं काम केलेलं आहे. तर मित्रांनो, कोल्हापूरच्या इतिहासात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे योगदान कधीच न विसरता येण्यासारखं आहे. मित्रांनो, माफ करा, मी या न्यू पॅलेसच्या आतील दृश्य तुम्हाला दाखवू शकत नाही, परंतु काळजी करू नका, तुम्हाला या ठिकाणी येण्याचा योग नक्कीच येईल. आणि आतील दृश्य न दाखवण्याचं कारण असं आहे की छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या काही आठवणी आणि त्यांनी वापरलेल्या गोष्टी, या गोष्टींचं पावित्र्य तसंच कायम राखून ठेवण्यासाठी या पॅलेसच्या आतमधील फोटो काढण्यासाठी मनाई आहे. तर मित्रांनो, तुम्ही कोल्हापूरला नक्कीच या न्यू पॅलेसला भेट द्या
कारण या पॅलेसच्या खालच्या मजल्यावर एक भव्य संग्रहालय आहे आणि या ठिकाणी तुम्हाला छत्रपती शाहू महाराजांच्या वापरातील वस्तू, शिकारीचे दुर्मिळ फोटो आणि त्याचबरोबर ऐतिहासिक काळातील शस्त्रे पाहायला मिळतील. मित्रांनो, कोल्हापूरच्या राजघराण्याचा इतिहास जाणून घ्यायचा असेल आणि खरोखरच या भव्य वास्तूचं दर्शन करायचं असेल तर तुम्ही कोल्हापूरला एकदा नक्कीच भेट द्या. मित्रांनो, या न्यू पॅलेसला आपण भेट दिल्यानंतर या न्यू पॅलेसच्या परिसरातील बगीचा आणि फुलझाडांची हिरवळ, त्याचबरोबर मित्रांनो न्यू पॅलेसच्या मध्यभागी उभा असणारा एक मनोरा आणि त्याच्यावर बसवलेले एक ऐतिहासिक भव्य घड्याळ हे तुमचं लक्ष नक्कीच वेधून घेईल. मित्रांनो, हा जो आपण पॅलेस बघत आहोत, या पॅलेसचं आपण दर्शन घेत आहोत, हा फक्त एक पॅलेसच नसून हा एक ऐतिहासिक वारसा जपणारं ठिकाण आहे आणि या ठिकाणी कोल्हापूरच्या इतिहासाचा श्वास आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, कोल्हापूरसाठी हा न्यू पॅलेस फक्त एक ऐतिहासिक ठिकाण नाही तर हे कोल्हापूरचं वैभव सुद्धा आहे. 1877 ते 1884 या काळामध्ये बांधलेला हा राजवाडा म्हणजेच न्यू पॅलेस काळ्या दगडांमधील स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून कोल्हापूरमध्ये उभा आहे. मित्रांनो, या पॅलेसचं दर्शन घेताना आपल्याला अनुभव येईल की आपल्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झालेला इतिहास किती मोलाचा आणि किती अभिमानाचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या न्यू पॅलेसच्या आतमधील तुम्ही काही गोष्टी बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की आपला इतिहास खरोखरच अभिमानास्पद आणि डोक्यावर घेऊन मिरवण्यासारखा आहे. तर मित्रांनो, तुम्ही न्यू पॅलेसचं दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर या पॅलेसच्या भोवती असलेला निसर्ग तितकाच सुंदर आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला या बागेत मुक्तपणे वावरणारी हरणे, काळवीट आणि त्याचबरोबर मोर पाहायला मिळतील, जे या ठिकाणच्या शांततेमध्ये अजून भर घालतात. तर मित्रांनो, कोल्हापूरमध्ये आल्यानंतर आपण अंबाबाईच्या दर्शनाला नक्की जा आणि मित्रांनो, अंबाबाईच्या मंदिरापासून म्हणजेच श्री महालक्ष्मीच्या मंदिरापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर असणारं हे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचं न्यू पॅलेस बघायला नक्कीच विसरू नका. मित्रांनो, कोल्हापूरमधील हा राजर्षी शाहू महाराजांचा न्यू पॅलेस हा त्यांच्या इतिहासामुळे आणि त्यांच्या कर्तृत्वामुळे आजही कोल्हापूरच्या मातीमध्ये दिमागदार पद्धतीने उभा आहे. तर मित्रांनो, या पॅलेसला भेट दिल्यानंतर मला खूप अभिमान वाटला आणि मला माझा इतिहास आठवला. तर मित्रांनो, इथल्या म्युझियममध्ये राजघराण्यातील ऐतिहासिक गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. तर मित्रांनो, कोल्हापूरला जर आलात तर या ठिकाणाला नक्की भेट द्यायला विसरू नका आणि ही जर व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.